हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाण्यातील कोपिनेश्वर पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे सहभागी। प्रगती आणि विकासाच्या आड येईल त्याला आडवा करून आमचे लोक गुढीपाडवा साजरा करतील, शिंदेंचा टोला। प्रभू रामाचा आशीर्वाद आमच्या सोबत, मोदींच्या नेतृत्वात आम्ही विजयाची गुढी उभारणार, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मुंबईमधील शिवालयमध्ये आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे, जयंत पाटील, नाना पटोले उपस्थित राहणार। जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। मनसेचा आज शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरे युती संदर्भात आज बोलणार का, सर्वांच्या नजरा। मनसे युतीत आली तर आनंदच, समविचाराचे एकत्र आले पाहिजे, शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। मी लोकसभा निवडणूक लढवणारच, अमोल कीर्तिकरांविरोधात निवडणूक लढणार, शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकरांचं वक्तव्य। धाराशिवच्या जागेवरून शिंदे गट आक्रमक, धनंजय सावंतांची कार्यकर्त्यांसोबत शिंदेंसोबत भेट। युतीत निवडणूक लढताना काही मतदारसंघ इकडचे तिकडे होतातच, शिंदेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न। धाराशिवमध्ये तुम्हाला वाटतो तो उमेदवार द्या, पण तो शिंदेंच्या शिवसेनेचाच असू द्या, नाराज धनंजय सावंतांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। भाजपचे उमेदवार कपिल पाटलांच्या प्रचारार्थ आज भिवंडीत प्रचार सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभेला संबोधित करणार। महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी रथ सज्ज, एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून राणा गावोगावी प्रचार करणार। एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। अवैध खनिज उत्खनन प्रकरणी 30 एप्रिलला सुनावणी, रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात। शरद पवार गटाकडून श्रीराम पाटलांना रावेर लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता। 5 तासांच्या बैठकीनंतर उमेदवार निश्चित, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। मुंबईसह राज्यभरात ढोल ताशा पथकाच्या गजरात नवीन वर्षाचं स्वागत। पारंपरिक वेशात महिला आणि विद्यार्थी शोभायात्रेत सहभागी। रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यात पाणी टंचाई, तालुक्यातील 7 गावांमधील 40 वाड्यांमध्ये पाणीबाणी। मुंबईतील दुकानांवर 1 मे पर्यंत मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार, फलकाचा परवानाही रद्द करणार, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश। एक्सप्रेसवेवरील पुण्याकडे जाणारा रस्ता उद्या 3 तास बंद, चिखले पुलाचे लोखंडी गर्डर बसवण्यात येणार, अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 2 नामांकित पबवर छापेमारी, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 जणांवर गुन्हा दाखल। अमरावतीतील चांदूर बाजारमध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्याचा पाऊस, गहू, संत्रा, कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। पुढील 3 दिवस राज्यात हलक्या सरींचा अंदाज, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता। आयपीएलच्या 22व्या सामन्यात चेन्नईचा कोलकातावर 7 गडी राखून विजय, कर्णधार ऋतुराज गायकवाडची अर्धशतकी खेळी, सलग 3 विजयांनंतर कोलकाताचा पहिला पराभव। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।